नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी थेट अंतरवाली सराटीतून। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांना पोटदुखीचा सुद्धा त्रास सुरू झाल्याची माहिती मिळतेय। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची सध्या मोठी गर्दी झाली आहे। मनोज जरांगेंनी पाणी प्यावं अशी विनंती मराठा आंदोलकांकडून केली जाते आणि उपस्थित आंदोलकांकडून जरांगेंना पाणी पाजण्याचाही प्रयत्न केला जातोय। संजय सरोदे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संजय, आपण बघू शकतो की या ठिकाणी मराठा समाज आपल्याला आक्रमक झालेला दिसतोय आणि ते घोषणा देत आहेत की जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावं, औषध घ्यावं ही विनंती करतायत। त्यांच्या आपण किंकाळ्या ऐकू शकतो की कशा प्रकारे त्यांनी विनंती करतायत। डोळ्यामध्ये पाणी आहे, जरांगे पाटलांनी औषध घ्यावं, उपचार घ्यावं ही त्यांची मागणी आणि घोषणा देत आहेत। जरांगे पाटील पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील उपचार घ्या, उपचार घ्या अशा घोषणा देऊन जरांगे पाटलांनी विनंती करत आहेत की जरांगे पाटलांनी पाणी उपचार घ्यावे। परंतु आपण याठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। 6व्या दिवशी त्यांची तब्येत खालवली आहे, त्यांच्या पोटाला त्यांना त्रास होतोय, पोट दुखत आहे, तर पोटामध्ये अन्नाचा कण गेलेला नाही, त्याच्यामुळे त्यांना त्रास होत आहे। काल त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला होता आणि हेच समाजाला कुठेतरी पटत नाही। कारण जरांगे पाटलांच्या जो मागण्या आहेत त्या संदर्भात कुठल्याही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ असेल किंवा कोणी या ठिकाणी भेट देण्यासाठी आले नाही, हा रोष समाजामध्ये आहे। जरांगे पाटील कडक उपोषण करताना समाजाला चिंता वाटते की जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका होऊ नये, त्यांनी काळजी घ्यावी। या काळजीपोटी मराठा समाजातील महिला असतील, पुरुष असतील, हे पंचक्रोशीत नाही तर राज्यभरातून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावं, उपचार घ्यावे ही अर्थ हा जरांगे पाटलांना ते या ठिकाणी देत आहेत आणि रोष पण ते सरकारच्या विरोधात या ठिकाणी व्यक्त करत आहे की सरकार जरांगे पाटलांची काळजी घेत नाही, त्यांचं म्हणणं ऐकायला कोणी येत नाही। हाही एक रोष महिलांमध्ये या ठिकाणी दिसून येते। आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, पुरुष मंडळी आहेत, वरील आपण मंदिराची बाजू बघू शकतो। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा सलग 6वा दिवस आहे आणि आज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। जरांगे पाटील यांना पोटदुखीचा सुद्धा त्रास होतोय। दरम्यान जरांगे पाटील यांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, त्यांनी पाणी प्यावं अशी विनंती मराठा आंदोलकांकडून केली जाते आणि मनात आलं म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे अशी प्रतिक्रिया जरांगेंच्या मागणीवर उदय सामंत यांनी दिली आहे। जरांगेंवर नाराज नाहीये, मात्र त्यांनी तब्येत सांभाळावी असंही उदय सामंत म्हणतायत। तर जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर पाप सरकार करतंय असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय। शिंदेंनी जरांगेंना फसवलं आणि स्वतः मिरवत फिरत आहेत अशी ही विनायक राऊत यांची प्रतिक्रिया।